हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आता मी आले कॉलेजवरनं आणि आले बघा रानात, कारण आपली जी ज्वारी होती ना ती त्याची कणस मोडायचं काम चालू आहे आणि मी बघा इकडे खाते बघा बॉर्नविटा। तर रोज खाते बघा सकाळ संध्याकाळ। आणि इकडं मम्मी पप्पा करतात बघा उन्हाळ्याची कामं इकडं बघा। आणि मी बसलेले आपल्या काय जांभळी खाली, आपलं घर बघा तिकडे ते वालं। आणि ही आली बघा आता मी मम्मी पप्पाकडे। तर एवढं सगळं ना मोडले ना, इकडलं नाही मोडलं, ही मोडले बघा। तेव्हा तिथं मोडायचं काम चालू आहे। ही घेऊन जायचंय का? इकडं मम्मी मोडती। हे काय आहे मका? हे कसं काय मध्ये याच्यात मका होती बघितलंच नाही अगं, कंस भाजायला नेली असती होय अगं, तिथं कडाची मला माहिती होती। हे आताशी का आली बरं का कामाला, नाही तो का त्या बायाच काम करतात, तो आताशी का आली मला माहिती आहे। सकाळपासून इकडेच आहे अगं, आता आणि ना तुम्ही नेताय उचल आणि ना आज आम्ही ना कॉलेजमध्ये रंगपंचमी खेळत होतो, लय मजा आली बघा। मी तर सगळी हिरवीगार झालती, आता पण थोडं थोडं दिसत असन कारण मी तोंड हातपाय धुतलंय आणि सगळं कॉलेजचा ड्रेस खराब झाला। काल मामा मामी मामा मामी तर लय डेंजर झालती। सिल्वर नील रंगाने निळा तू तरी ओळखू येत होतं का? कसली रंगपंचमी खेळण्याची भारी। पण चालवलं बोचक। अयो भारी वाटलं बरं का, लय भारी रंगपंचमी खेळली, एकत्र मजा आली। गेल्या वर्षी इकडच्या घरी इकडच्या रूम वर सगळ्या वरच्या रूम पासून खालच्या हॉल मध्ये पाणी इतकी रंगपंचमी खेळत, आणि ह्या वर्षी इकडं सगळ्या दिवाणवर बेडवरती कपड्यांवरती सगळ्या घरात पाणी, सगळ्या रंगण पाणी, मजा आली। पप्पा म्हणलेलं बरं का जाऊ का, म्हणजे जायचं का? हा पूजा मामीचा सारखं फोन यायचा, ताई या की, ताई कधी येत आहे, ताई या। म्हणलं मी नाही येणार, स्वीटीची परीक्षा झाल्याशिवाय। माझी परीक्षा पण ना आता 28 तारखेला चालू होणार आहे, म्हणजे उद्या चालू व्हायची पण व्हायची होती, पण काय झालं काय माहिती, परवा दिवशी आमची परीक्षा आहे। आणि म्हणलं नाही का सण असतो वर्षातून एकदा, आणि आपण आपल्या घरी सण करायचं ते आपण पाठ करून जर तिकडे गेलो तर चांगलंच ना, तर त्यामुळे नको म्हणलं। आणि परीक्षा पण आली, अभ्यास करावा लागतो। पण त्यांच्याच रंगपंचमी बघून लय मजा आली, लय भारी वाटलं, सगळी एकत्र रंगपंचमी खेळतोय। तुमच्या सगळ्यांना पण लय भारी वाटलं मला माहिती आहे, कारण तुमची इच्छा हीच होती सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून। मस्त वाटली का नाही तुम्हाला पण त्यांची रंगपंचमी? नक्की सांगा कमेंट करून। मला तर लय भारी वाटली, लय हसलं ताई मी दाजी, इतका हसलं ना, लय मजा आली। फक्त आई नव्हती, नाहीतर सगळी होती तिथं। आपा पण होता, आपण पिवड्याला आणि दुर्गाला घेऊन बसलो होतो बघा। चालत काम, पप्पा गेलं बघा तिकडं, पप्पानी उठलं घरापाशीच ढीग लावलंय, मशीन आल्यात तिथं करायला, आणि ते गावातलं आबा येतं बघा, आणि इकडं गावातल्या बाया येतं। तर मी बसते मस्त घेते सावलीला, मम्मी करते काम। आता बघा मम्मी तिथं मोडत होती, आता हितपर आली, पण मला काय लय कटाळा आला, त्यामुळं मी आता चालली बघा घरी। आणि नाही मी असं कुठं म्हणलं, मी म्हणलं मम्मी तिथून इथं आली म्हणजे काम करत करत आली, मला बसून बसून कटाळा आला बघा। मोबाईल बघत बसले, काय बघा मोबाईल मध्ये पण, तिकडं ही बसलं तर हा अभ्यास करत बस म्हणते मला मस्त पैकी। आत ना इकडं बघ कसं काय काळायची मी बसली। आणि ना ह्या जांभळीला मोहर आलाय, पण ना आम्ही ना हे जांभळीची जांभळं कधीच खात नाही बघा, कारण ना चांगले असतात गोड असतात पण किडकीच असतात, त्यामुळं। तर चला बसून बसून कटाळा आला आता म्हणून चालली घरी। आणि हा चालतंय चला घरी, बघू पप्पा काय करतात। पप्पा तर झोपले तिथं मस्त पैकी, आवाज येत, पाट्या भरून ठेवल्या तर पांडूचा व्हिडिओ बघत होतो। होय बघितला का? पिढी रेडिओवरचा। हा काय तिकडं पाट्या भरून ठेवल्या तर। आणि इकडं बघा मी आज कॉलेजवरून आले तर ही वडणी नेलती बघा पांढरी, कारण पुरीने जर कलर टाकला तर पुसायला तर सगळी हिरवी झाली। इकडे बघा, आणि ही बॅग माझी। हा बाय बाय। तर चला आता काय नाही बघा, मी घरी एकटीच आहे
मस्तपैकी अभ्यास करणार, टी व्ही नाही बघणार, अभ्यास करणार. पप्पा चालले बघ बस बघतातच. तर चला दोघं पण इथेच होती, म्हणजे नाही का गावातलं त्या आबा आल्या तर आणि पप्पा दोघं पण इथेच होती. तर चला बघू घरात काय चाललंय मांजरांचं. हे माझे कपडे, हे बघा कसं काय झालं तर सगळं हिरवंच धुवायला टाकलं बघा मी. आणि इकडे जॅक्या हो म्हण्या लय भांडणं करतात, त्यामुळे ना मी ह्याला झाकून टाकलाय. आता आपण बघा टॉर्च लावते मी. वर तोंड करून पडलाय कसा. हे जीप कशी काय पडली ह्याची, जीप काढते आता बाहेर. का रे जॅक, हे जॅक काल मला चावला बघा, ह्या हाताला चावलाय हा काही. आणि हे कसं काय झोपलंय इथं. ए म्हण्या तू बी काढली का जीभ बरं. ह्याला ह्याच्यापाशी ठेवलं ना भांडणं करतात आता बघा. नाही बाई हे भांडणं करा की. जागा धरल्याच मुंडक. हा आय 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 शांत झाले काय. बाबा हे झोपला बरं का. ए गो ए जा बा खाली जा. ए माय जा खाली चल पड. ए जे क्या. तर चला आता ना मी व्हिडिओला इथंच एंड करते. आणि मी ना कालपासून 2-3 रील्स सोडल्यात बघा, ती पण नसले बघितलं तर नक्कीच बघा आपल्या वैशाली शिंदे ब्लॉग या आय डीवर. माझी काय आणखी नाही, कारण मम्मीच्याच आय डीवर टाकते मी पण. आणि इकडे बघा एवढी इथं ज्वारी. बोला बोला की काय बोलू. तुम्हीच म्हणलात की घे व्हिडिओ. चल अगं व्हिडिओ घे मला तू. काय घेऊ. काय घे म्हणजे आपलं काय चाललंय काय नाही हे ते दुसरं काय चाललंय इकडे. मोडान चालली, रानातली मोडणी चालली. आपलं डेली ब्लॉग आहेत ना, मग रोज काय चाललंय ते दाखवायचंय. मग तुम्ही दाखवा की एखाद्या दिवशी. का मीच रोज काय मी उक्त घेतलंय काय. तूच घे, तूच दाखवायचं, तूच दाखवायचं. होय मी कधी ब्लॉग घेतलाय का कधी. मग कधी घ्यायचं. 2 वर्ष झालं आता. मला नाही ना 2 वर्ष झालं. आज घ्यायचा आणि मग घ्यायचा आणि जमत नाही कवर जमत नाही म्हणायचंय. आपल्याला नाही जमत बाबा. हा आपल्याला नाही जमत. तू घे, तू घेताना मी आहे ना त्यात. कुठं हायत आहे ते कधी हायत. प्रत्येक व्हिडिओ मध्ये तर आहे ना. काय बोलतात. बोलत नाही पण आहे ना. कसं काय ना एवढा तेवढा इकडून तिकडून नुसतं दिसायला इकडून तिकडून. दिसलं मग बोलायचं कोण. दिसलं तरी काय चाललंय काय नाही विचारायचं, सांगायचं कोण. तू विचारते की. तू विचारते तुम्ही पण विचारायला पाहिजे ना. कधी विचारतो की आता. कधी आता विचारा. बोला बोला व्हिडिओ चालू करते. नाही बघ काय. चल मोडायचं तिकडे राहिले. मोडायचं राहिले मोडते मी. ही सगळी आली जांभळी खाली. हे बघा पाणी मला जाणं जेवायला. या इकडे या घरी. काय नाही बघ त्यांना जेवायला दे. देते मी जेवायला देते, पाणी देते, सगळं देते. पण तुम्ही बोला. मी नाही काय बोलत. मी तिथं थोडं काम करतो तिकडे. आबा बी लागला इकडे यायला परत. काम करता. काय काम करता. वैरण उचलतो ना. वैरण गोळा करता. मोडून झालेली. अजून मी तर काय जेवण केलेलं ते. पण आता सुगीचे दिवस राहिल्यात का. नाही राहिलं. आता शिमगा होऊन गेला की. शिमग्याला सगळी सुगी ही होती काय होती पूर्ण होऊन पार पडते. आणि आतमध्ये सगळी गव्हाची ज्वारीची हरभऱ्याची सगळे थापे आतमध्ये लागते ज्वारीच्या ह्याच्या. पण आपली ती मागास होती जरा थोडीशी. रान नव्हतं. मग ते होळीला बोंबलतात कशामुळं. आता सुगी करून मोकळं झालं, सगळं करून धरून बायकोच्या हातात दिलं म्हणून आता मी मोकळा झालो म्हणून बोंबलतात ना. नाही मला ती आई का नाना म्हणलेलं मी ऐकलं या. सगळं दिलं आता घरात थापी बिपी लावून बायकोच्या हातात. आता बायको जशी दळणं करीन स्वयंपाक हे करीन ती मला तिच्या हातून खायचं या. मी झालो मोकळा म्हणून असं बोंबलते ते. तसंच असतंय. मग मला आईंनी का नानांनी सांगितलंय. इकडे या की शीतल.
बर बोला चला बोला ब्लॉग पूर्ण करा मग बोलवते मी नाही जा की ताय इकडे ग ताय तूच जा तिकडे हे करत ताश्या लाईट आली वाटतं ताश्या 2 वाजले ए ताय ऐ ताय उठ हे कसा वर तोंड करून झोपलाय जॅकिया ए जॅकिया ऐ ऐ ऐ जॅकिया ए हा हो मी काय म्हणतोय म्हणा की ती बाहेर पाठवली तो मोटर चालू करतो 2 मिनिट हा हा लगेच लगेच मी पाणी भरते पाठवून लगेच जाऊ का हा 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 ए म्हणे आर तुमच्या निवांत झोपा चालले तर उन्हातानाचं आम्ही तिकडं काम करतोय मोडतोय हा काय उठ